नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या CHO एक्झामसाठी आपण जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज चालू केलेली आहे अकॉर्डिंग टू द सिलेबस, तर त्याचे आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ हेल्थ याचे जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते ते आपण पाहिलेले आहेत. आज आपण अकॉर्डिंग टू सिलेबसचा जो सेकंड टॉपिक आहे बेसिक ऑफ ह्युमन बॉडी, त्याचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत यामध्ये. तर यासाठीच आपली जी आगामी येणारी DMAR DHS एक्झाम आहे त्याचे पण आपण अकॉर्डिंग टू सिलेबस प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण इथे घेऊन येणार आहोत. यामध्ये जी CHO एक्झाम आहे त्यामध्ये NHM प्रोग्राम पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी 20 मार्क आहेत. त्याचे पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पूर्ण या व्हिडिओमध्ये नेक्स्टच्या घेऊन येणार आहोत. त्यासाठी आणि जे महत्त्वाचा सिलेबसमध्ये जे आहे GK जनरल नॉलेज, त्याचे पण जे 20 MCQ आहे CHOच्या एक्झामसाठी, त्याच्यासाठी पण आपण आपले व्हिडिओ यामध्ये प्रॅक्टिससाठी त्याचा सेट घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये, आणि तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडण्यास याचे इम्पॉर्टंट होऊन जाईल म्हणा. त्यासाठी आपले जे आरोग्यम नर्सिंग क्लासेस यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर पोहोचेल म्हणा. चला तर आपण पाहूया आजचा जो हे आहे टॉपिक आहे ते पहा. जो बेसिक ऑफ ह्युमन बॉडी आहे त्याचा तो टॉपिक आहे आपला. त्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आले होते ते आपण इथे पाहणार आहोत. तर नंबर 1 क्वेश्चन आहे पहा, स्मॉलेस्ट युनिट ऑफ बॉडी. असे सिंपल क्वेश्चन्स होते प्रिव्हियस इयर ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आपण याला इग्नोर करतो, पण हे खूप महत्त्वाचे आहे म्हणा. चला तर पाहूया. नंबर 1 ऑप्शन काय आहे टिश्यू, नंबर 2 ऑर्गन, नंबर 3 सेल आणि नंबर 4 सिस्टम. तर या चारपैकी स्मॉलेस्ट युनिट ऑफ बॉडी काय आहे? तर आपल्या सर्वांना माहिती काय आहे, सेलपासूनच आपलं सर्व बनते. त्यासाठी बेसिक युनिट ऑफ किंवा स्मॉलेस्ट युनिट ऑफ बॉडी काय तर सेल आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असा क्वेश्चन आहे की लार्जेस्ट ऑर्गन, आपल्या बॉडीमध्ये लार्जेस्ट ऑर्गन काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 लिव्हर, ऑप्शन क्रमांक 2 स्किन, ऑप्शन क्रमांक 3 ब्रेन, ऑप्शन क्रमांक 4 लंग्स. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. हा पण खूपदा विचारलेला आहे प्रत्येक एक्झाममध्ये. तर लार्जेस्ट ऑर्गन काय आहे? तर स्किन. आपली जी स्किन आहे ती सर्वात लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे म्हणा. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉर्मल अडल्ट पल्स. ते आपले नॉर्मल अडल्ट असतात त्यांचे पल्स रेट काय आहे? जसं न्यूबॉर्नमध्ये वेगळं असते, अडल्टमध्ये वेगळं असते, ओल्डर एजमध्ये वेगळं असते. तर आपल्याला विचारलं आहे अडल्टमध्ये पल्स नॉर्मल किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे 40 ते 60 असते, नंबर 2 60 to 100 आहे, नंबर 3 100 ते 140, नंबर 4 20 ते 40. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपले जे हे आहेत नॉर्मल अडल्टमध्ये पल्स किती असते? तर 60 to 100 म्हणजे ऑप्शन क्रमांक B आपला करेक्ट ऑप्शन येईल म्हणा. 60 ते 100 याचं करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे फंक्शनल युनिट ऑफ किडनी. हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारलेला आहे बघा. काय फंक्शनल युनिट ऑफ किडनी प्रत्येक एक्झाममध्ये येते आणि CHOचा हा फेवरेट क्वेश्चन आहे, त्यांनी विचारतात म्हणा. तर फंक्शनल युनिट ऑफ किडनी नंबर 1 न्यूरॉन, नंबर 2 नेफ्रॉन, नंबर 3 अल्व्होलाई, नंबर 4 ओस्टिरॉन. तर यापैकी काय आहे? तर आपण इथं न्यूरॉन आणि नेफ्रॉनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण आपण खूप हे सिली मिस्टेक करतो. तर प्रॉपरली पाहिजे न्यूरॉनला आपण क्लिक करता येईल का नेफ्रॉनला? तर आपल्याला सर्वात माहिती याचा आन्सर काय आहे? किडनीचा फंक्शनल युनिट नेफ्रॉन जास्त. ऑप्शन क्रमांक B याचं करेक्ट आन्सर आहे. तर तुम्ही नेफ्रॉनलाच क्लिक करणं महत्त्वाचं आहे, न्यूरॉनला नाही म्हणा. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की गॅस एक्सचेंज साईट, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गॅस जे असतात कार्बन डायऑक्साईड आहे, O2 आहे, जे एक्सचेंज साईट काय आहे असं त्यांनी विचारलं आहे. तो क्रमांक 1 ब्रॉन्की, नंबर 2 काय अल्व्होलाई, नंबर 3 ट्रकिया, नंबर 4 प्युरा. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे अल्व्होलाई, म्हणजे ऑप्शन क्रमांक B अल्व्होलायमध्ये काय होते रे? गॅस एक्सचेंज होते. त्यासाठी याला गॅस एक्सचेंज साईड असं म्हटलेलं आहे म्हणा. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर. हा पण खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला दिसायला खूप सोपा क्वेश्चन वाटतं. हा पण खूप वेळेस विचारला आहे. मग नॉर्मल बॉडी टेम्परेचर तुम्हाला एक डिग्री सेल्सिअसमध्ये विचारू शकतात किंवा फॅरेनहाइट, म्हणजे दोन्हीमध्ये पण तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला माहिती पाहिजे म्हणा. ऑप्शन क्रमांक B 35, नंबर 2 36, नंबर 3 37, नंबर 4 39. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? हे आपल्याला सर्व दिले ते काय दिले रेवा डिग्री सेल्सिअसमध्ये. तर आपल्याला माहिती पाहिजे किंवा 37 डिग्री सेल्सिअस हे काय आहे रेवा नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि जर हे फॅरेनहाइटमध्ये विचारलं तर किती असते रेवा? ते 98. तुम्हाला माहीत असेल म्हणा. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यावर एक क्वेश्चन तुम्हाला जर डीपमध्ये विचारला जाईल तर काय तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये येतील, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही काय केलं पाहिजे? फॅरेनहाइटमध्ये केलं पाहिजे. हे पण क्वेश्चन विचारतात म्हणा. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पंपिंग चेंबर कोणाला म्हटलं जाते? नंबर 1 एट्रियम, नंबर 2 वेंट्रिकल, नंबर 3 एओर्टा, नंबर 4 अल्व्होलाई. तर या चारपैकी कोणाला म्हणतात बुवा? तर नंबर 1 ह्याचं काय? आपल्या सर्वांना माहिती वेंट्रिकल्स जे असतात त्यांना काय म्हणतात रे? पंपिंग चेंबर असे म्हणतात म्हणा. तर तुम्ही हे लक्ष ठेवलं पाहिजे मग.
नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे लार्जेस्ट बोन, आपल्या बॉडीमध्ये लार्जेस्ट बोन कोणती आहे? बघा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. IMP बघा हा विचारतात तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले आहेत म्हणा. नंबर 1 टिबिया, नंबर 2 फिमर, नंबर 3 ह्युमरस, नंबर 4 रेडियस. तर यातलं करेक्ट आन्सर काय तुम्हाला माहिती आहे? आपले जे लेग्स असतात बघा त्यामध्ये काय फिमर असते. तर फिमर हे सर्वात काय रे लार्जेस्ट बोन आपल्या बॉडीमध्ये आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे RBC लाईफ स्पॅन. RBC म्हणजे काय रे रेड ब्लड सेल जे असतात त्याचा लाईफ स्पॅन किती आहे? खूप महत्त्वाचं आहे. आपण असे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात बघा. त्यामध्ये 60 डे, नंबर 2 90 डे, नंबर 3 120 डे, नंबर 4 180 डे. तर याचं काय करेक्ट आन्सर काय राहील? सर्वांना माहिती आहे तुम्हाला काय 120 डे म्हणजे 120 दिवस RBCचा लाईफ स्पॅन असते. मला खूप वेळेस विचारलेलं बघा हा PYQ तुम्ही नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 10 विटॅमिन फ्रॉम सनलाईट म्हणजे आपण जी सनलाईट आहे बघा सनलाईटपासून कोणतं विटॅमिन मिळते असं त्यांचा क्वेश्चन आहे त्याने विचारला आहे. त्यात ऑप्शन क्रमांक A, नंबर 2 C, विटॅमिन D, विटॅमिन K. तर आपल्या सर्वांना माहिती किंवा काय रे सनलाईटपासून काय भेटतं तर विटॅमिन D भेटत असते. सर्वांना माहिती तुम्ही जे सकाळी कोवळ्या उन्हात वगैरे बसलं तर त्यापासून काय भेटतं रे विटॅमिन D भेटत असते. त्याचं करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की नॉर्मल अडल्ट रेस्पिरेशन रेट जे नॉर्मल अडल्ट असतात बघा त्यांचा रेस्पिरेशन रेट काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 काय रे 8 ते 10 आहे का? नंबर 2 12 ते 20, नंबर 3 24 ते 30, नंबर 4 30 ते 40. तर याचं करेक्ट आन्सर काय रे 12 ते 20 किती 12 to 20 असं आहे काय नॉर्मल अडल्ट रेट असते माझं. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की ब्रेन प्रोटेक्टिव्ह फ्लूइड हा पण खूप महत्त्वाचं आहे बघा. ब्रेन प्रोटेक्टिव्ह फ्लूइड प्रत्येक जसं लंग्समध्ये वेगळं फ्लूइड असते. लंग्सची जी कव्हरिंग आहे हे असते कव्हरिंग. तर आपली जशी ब्रेन आहे ब्रेनमध्ये पण एक फ्लूइड असते ते कोणतं आहे त्याने विचारलं. तर ऑप्शन क्रमांक ब्लड, नंबर 2 लिम्फ, नंबर 3 CSF, नंबर 4 प्लाझ्मा. त्याचं करेक्ट आन्सर काय रे वा ऑप्शन क्रमांक 3 CSF. CSF म्हणजे काय रे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सुलिन सिक्रेटेड बाय म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन कोण सिक्रेट करते? तर नंबर 1 लिव्हर, नंबर 2 पँक्रियाज, नंबर 3 किडनी, नंबर 4 थायरॉइड. ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? आपले जे पँक्रियाज असतात ते काय करतात ते इन्सुलिन सिक्रेट करतात. काही नसते बघा ते पँक्रियाज जर प्रॉपर काम करत नसेल इन्सुलिन सिक्रेट करत नसेल तर त्यांना काय करावं लागते बाहेरून इंजेक्शन थ्रू इन्सुलिन घ्यावं लागते म्हणा. त्यामुळे खूप सारे त्यांचे 2-3 प्रकार डिसीजचे आहेत तर ते पण तुम्ही पाहणं महत्त्वाचं आहे म्हणा. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टमचं बेसिक युनिट काय? हा खूप महत्त्वाचा आहे बघा. तुम्हाला हा सिलेबसमध्ये दिला आहे तर हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत PYQ म्हणून तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे म्हणा. तर ऑप्शन क्रमांक 1 नेफ्रॉन, नंबर 2 न्यूरॉन, नंबर 3 ओस्टिऑन, नंबर 4 सेल. त्याचं करेक्ट आन्सर काय रे न्यूरॉन काय आहे याचं बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टमचं आहे म्हणा. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे ब्लड pH हा पण खूप महत्त्वाचा आहे बघा. IMP करून तुम्ही लिहिलं तरी चालतं. हे तो तुम्हाला पाठ पाहिजे कधी जरी विचारलं तरी. ब्लड pH काय आहे तर 6.8 आहे का? नंबर 2 7 आहे का? नंबर 3 7.35 ते 7.45 ह्या रेंजमध्ये आहे का? आणि नंबर 4 8 आहे का? यापैकी काय रे ब्लड pH? तर ब्लड हे कसं असते तर ब्लड बघा आपल्या pHची एक रेंज असते बघा 1 ते 7, 7 ते 14, 7ला न्यूट्रल असते बघा. मग हे काय म्हणते त्याचं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन क्रमांक 3 7.35 ते 7.45 असे जरा बेसिकला ह्याच्यामध्ये राहते बघा. तर मग त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 3 येते. हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. IMP क्वेश्चन आहे बघा. तर अशाच प्रकारे आपण जे CHO अकॉर्डिंग टू CHOचा जो सिलेबस होता त्यावर सेकंड टॉपिक आपण बेसिक ह्युमन बॉडीचा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले आहेत. असेच आपण प्रत्येक टॉपिक वाईज PYQ पूर्ण आपली जी सिरीज चालू आहे ती आपण कंप्लीट करणार आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणा. तर आणि आपले जे GKचे आहे सर्वांना सर्वात मोठा प्रॉब्लेम असते GK सर कुठून करायचं काय करायचं त्यासाठी पण आपण व्हिडिओ प्रॉपरली घेऊन येत आहोत म्हणा. जे आपण 6 मंथचं जे GK आहे ते आपण पूर्ण कव्हर आपल्या यूट्यूब चॅनलवर करणार आहोत. तर ते तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना थोडासा त्यांचा फायदा नक्कीच होईल म्हणा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.